नमस्कार शेतकरी बंधूंनो, पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हरभरा पिकावरील घाटे अळीचं व्यवस्थापन कसं करायचं. शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की सद्यस्थितीमध्ये हरभरा पीक हे शाखीय वाढीच्या अवस्थेत तसेच फुलधारणेच्या अवस्थेमध्ये आहे. तसेच काही ठिकाणी हरभरा पिकास घाटे लागण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. वातावरणामध्ये उष्णता वाढत असून वातावरणातील आर्द्रता कमी होत आहे. अशा परिस्थितीत हरभरा पिकावरती घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीस आपण या व्हिडिओमध्ये घाटे अळीविषयी थोडक्यात माहिती पाहू. हरभरा पिकामध्ये भरघोस उत्पन्न मिळवण्यामध्ये मुख्य अडसर ठरतो तो घाटे अळीचा. पीक फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही एक बहुभक्षी कीड असून हरभरा पिकासोबतच कापूस, ज्वारी, मका, टोमॅटो, लसूण घास, तूर आणि इतर कडधान्य पिकांवर देखील या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. सुरुवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव कमी असला तरी पुढे फुलोरा, घाटे लागण्याच्या अवस्थेत त्यात मोठी वाढ होते. घाटे अळीमुळे हरभरा पिकाचे 30 ते 40% नुकसान होऊ शकते. या बहुभक्षी किडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे असते. शेतकरी बंधूंनो, आता आपण ही कीड ओळखायची कशी, तसेच हरभरा पिकावर या किडीचा जीवनक्रम कसा असतो हे पाहू. घाटे अळी ही कीड अंडी, अळी, कोश व पतंग या 4 अवस्थेमधून जाते. त्यापैकी अळी ही अवस्था थेट नुकसान करणारी असते. मादी पतंग झाडाच्या कोवळ्या पानांवर, कळ्यांवर तसेच फुलावर एक एक करून 300 ते 500 अंडी देते. अंडी गोलसर, हिरवट, पिवळसर असून खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. तसेच अंडी उबण्याचा कालावधी 5 ते 7 दिवसांचा असतो. अळी अवस्था. पूर्ण विकसित झालेली अळी पोपटी रंगाची असली तरी पिकानुसार व खाद्यानुसार तिचा रंग बदलतो. अळीच्या शरीराच्या बाजूला तुटक करड्या रेषा आढळतात. पूर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मिलीमीटर लांब असते. अळीची पूर्ण वाढ होण्यास 14 ते 15 दिवस लागतात. कोशावस्था. अळी झाडाच्या किंवा मुळांच्या आसपास जमिनीत 4 ते 5 सेंटीमीटर खोलवर मातीचे वेष्टन तयार करून त्यात कोशावस्थेत जाते. कोश हे तांबड्या रंगाचे असून 1.5 ते 2 सेंटीमीटर लांब असतात. कोशावस्था ही 7 दिवसांची किंवा वातावरणानुसार 1 महिन्यांची असू शकते. प्रौढावस्था. प्रौढ पतंगाचा रंग फिकट पिवळसर असून त्याच्या समोरील पंखावर गडद टिपका असतो. मागील पंख फिकट विटकरी रंगाचे असून त्यावर काळ्या रंगाची कडा असते. पतंग साधारणतः 8 ते 10 दिवस जगतात. अशा प्रकारे घाटे अळीचा जीवनक्रम 25 ते 50 दिवसांचा असतो. ही कीड एका वर्षात 7 ते 8 पिढ्या पूर्ण करते. रब्बी हंगामात हरभरा पिकावर या किडीच्या 2 ते 3 पिढ्या पूर्ण होतात. शेतकरी बंधूंनो, आता आपण या किडीची नुकसान करण्याची पद्धत पाहू. लहान अळ्या सुरुवातीस पानांच्या खालील बाजूस खरवडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरट डाग दिसून येतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांची जाळी झालेली देखील दिसते. अळ्या झाडांचे कोवळे शेंडे देखील कुरतडून खातात. त्यामुळे शेंडे पाने विरहित होतात. पिकास आलेल्या कळ्या व फुले देखील अळ्या कुरतडून खातात. परिणामी घाटे कमी प्रमाणात तयार होतात. पूर्ण वाढ झालेली अळी अतिशय खादाड असते. अळी घाट्यात डोके खुपसून आतील दाणे फस्त करते. त्यामुळेच घाट्यांवर गोलाकार छिद्रे दिसून येतात. घाटे पक्व होण्याच्या कालावधीत ढगाळ वातावरण किडीच्या वाढीस अतिशय पोषक ठरते. त्यामुळे अल्पावधीतच किडीची संख्या झपाट्याने वाढू शकते. या किडीचा प्रादुर्भाव जर वेळीच आटोक्यात आणायचा असेल तर पुढील प्रमाणे उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वप्रथम पिकाची वेळोवेळी खुरपणी किंवा कोळपणी करून पीक तणविरहित ठेवावे. तसेच पिकामध्ये इंग्रजी टी आकाराचे 50 पक्षीथांबे प्रति हेक्टरी उभारावे. हे पक्षीथांबे 15 ते 20 मीटर अंतरावरती एक अशा प्रमाणात उभारावेत. ते साधारणपणे पिकापेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीचे असावेत. त्यानंतर घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे जमिनीपासून 1 मीटर उंचीवरती लावावेत. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या अवस्थेत जर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर शक्य तितक्या वेळेस या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. शेतकरी बंधूंनो, पीक सुरुवातीस शाख्य वाढीच्या अवस्थेत असताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5% निंबोळी अर्क किंवा ॲझॅडिरॅक्टिन 1500 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली प्रतिबंधात्मक फवारणी करावी व त्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी केल्यास घाटे अळीचा पतंग अशा पिकांवर अंडी घालण्याचे टाळतो. आता आपण पाहूया घाटे अळीची आर्थिक नुकसानीची पातळी काय असते. 2 अळ्या प्रति मीटर ओळीत आढळून आल्यास किंवा 5% घाट्यांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अथवा 2 ते 3 दिवस सतत प्रत्येक कामगंध सापळ्यात 8 ते 10 पतंग आढळून आल्यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. सुरुवातीच्या काळात घाटे अळीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक घटकांचा वापर अतिशय प्रभावी ठरतो. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या दिसू लागताच HANPV या विषाणूजन्य कीटकनाशकाची 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचबरोबर बॅसिलस thuringiensis या जीवाणूजन्य कीटकनाशकाची विद्राव्य पावडर 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकरी बंधूंनो,
आपल्या शेतात जर घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तरच पुढील प्रमाणे कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. पुढील कीटकनाशके ही केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने हरभरा पिकातील घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली आहे. आपल्याला या तक्त्यामध्ये दिसत आहे कीटकनाशकाचे नाव, त्याचे प्रति 10 लिटर पाण्यात वापरण्याचे प्रमाण तसेच त्याचा प्रतीक्षा कालावधी. सर्वप्रथम क्लोरॅनट्रानिलिप्रोल 47.85% SC 0.83 मिली किंवा क्लोरफेनपायर 240 ग्रॅम प्रति लिटर SC 16 ते 20 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5% SG 4.4 ग्रॅम किंवा इमामेक्टिन बेंझोएट 1.90% SC 7.5 मिली किंवा एंडोक्साकार्ब 14.50% SC 8 ते 10 मिली किंवा एंडोक्साकार्ब 15.80% EC 6.66 मिली किंवा लॅम्ब्डासायलोथ्रिन 5% EC 10 ते 20 मिली किंवा स्पिनेटोरम 11.70% SC 7.5 ते 9 मिली किंवा क्लोरॅनट्रानिलिप्रोल 5.2% अधिक नोव्हॅलुरान 8.5% SC 8 मिली किंवा फ्लुबेंडायामाइड 8.33% अधिक डेल्टामेथ्रिन 5.56% SC 5 मिली किंवा नोव्हॅलुरान 5.25% अधिक इमामेक्टिन बेंझोएट 0.9% SC 17.5 मिली किंवा नोव्हॅलुरान 5.25% अधिक एंडोक्साकार्ब 4.50% SC 16.5 ते 17.5 मिली. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी. खूप खूप धन्यवाद शेतकरी बंधूंनो.